हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ चॅनल. आणि आज आमचं चेकआउट आहे टेंट सिटीमधून आणि आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी. त्याआधी आमची एक छोटी साईटसीइंग बाकी होती, ते म्हणजे स्मृतिवन म्युझियम. भुज गुजरातमधील स्मृतिवन म्युझियम हे 2001च्या भूकंपात मृत पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ उभारलेलं आहे. इथे भूकंपाची माहिती, बचाव कार्य आणि कच्छच्या लोकांनी केलेली नव्याने उभारणी सोप्या आणि आधुनिक पद्धतीने दाखवली आहे. आम्ही आलो इथे स्मृतिवन म्युझियममध्ये. तर तिकीट्स त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी आहे टेंट सिटीवाल्यांकडनं. तर त्यांनी खूप टेक केअर केलं आहे, म्हणजे त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांच्यातर्फेच आहे कॉम्प्लिमेंटरी. तर ही तिकीट आहे ₹300 पर पर्सन आणि 5 वर्षाचा खाली असेल तर फ्री आहे, पण ₹300 पर पर्सन ॲडल्टसाठी तिकीट आहे. म्युझियम खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आता एंट्री केली आहे, बघू अजून प्रत्येक फ्लोअरवर काय आम्हाला पाहायला मिळेल. भिन्न भौतिक विशेषताएं प्रदान की। ऊंचे इतिहासा दिनोधर की प्रसुप्त ज्वालामुखी, बड़े रण में चमचमाते नमक के मैदान, छोटे रण में इठलाती हुई नदियां और कंडला तथा मुद्रा के मैंग्रोव वन। विविधताओं के इस प्रदेश में कटीले जंगल, गुल्म व कीचड़दार भूमि और खाड़ियों ने भी जन्म लिया। ठंड के समय पानी सूखने के बाद नमक जम जाता है, जिसे हम व्हाइट रण के नाम से जानते हैं। साल पहले कच्छ की भूमि समुद्र का हिस्सा थी और फिर पृथ्वी में हुई हलचल ने उसे समुद्र से उभार दिया। यह क्षेत्र अपने आसपास की भूमि से मिल गया, लेकिन पूरी तरह नहीं। इसमें दोनों गुण मौजूद थे और यह एक उभयचर की तरह पानी से उभरता और उसमें समाता रहा। समय के साथ जमीन के अंदरूनी हिस्से में होने वाली हलचल ने, जो आज भी जारी है, इसे एक खास रूप में ढाला। कुछ ऐसा ही सन 1819 में भी हुआ। 16 जून 1819 की शाम को जमीन में कुछ हलचल हुई, जिसने पश्चिमी भारत के स्वरूप को फिर से परिवर्तित कर दिया। 7.9 मैग्नीट्यूड वाले भूकंप ने इस क्षेत्र को तबाह कर दिया। प्रकृति का प्रकोप इतना था कि जमीन पृथ्वी की सतह से ऊपर आ गई। अल्लाह बंद एक प्राकृतिक पट्टी जमीन से उभर आई, जो 70 से 90 किलोमीटर लंबी, 16 मीटर चौड़ी और लगभग 4 मीटर ऊंची थी। समय के साथ इसका एक बड़ा हिस्सा खाड़ी में तब्दील हो गया। इस उभरी भूमि को बड़े सम्मान के साथ लोग अल्लाह बंद यानी भगवान का बंद कहते हैं। आज इसका ज्यादातर हिस्सा भारत में और थोड़ा सा पाकिस्तान में है। इस भूकंप ने इस इलाके को हमेशा के लिए बदल दिया। नदी पर बांध बन गया और यह क्षेत्र रेगिस्तान में परिवर्तित हो गया। कच्छ के रण का आज जो रूप है, एक बंजर नमकीन रेगिस्तान, वह इस भूकंप के कारण ही है। सिंधु की सबसे पूर्वी जलधारा नारा नदी ने अपना रास्ता बदला और पश्चिम दिशा की तरफ मुड़ गई, जिसकी वजह से यहां से पानी, नदियों के रास्ते होने वाला व्यापार और वो सब कुछ चला गया जो यहां जिंदगी का आधार था। अल्लाह बंद के दक्षिण में जो ताजे पानी की भूमि थी, वो लगभग 6 मीटर धंस गई, जिससे एक बड़ी खारे पानी वाली झील सिंदरी झील बनी। स्रोत है, फर्स्ट है विरडा, सेकेंड है स्टेप वेल्स, जिसमें पाटन की रानी की वाव का एग्जाम्पल दिया है, और लास्ट में भुज की हमीसर लहर दिखाई है। 2 नंबर की कैटेगरी यहाँ समाप्त होती है। अभी थर्ड पे जाना है। थैंक यू।
खरंच त्यांनी दाखवलं की भूकंपामध्ये लोकांची स्थिती काय होती. कच्छचा भूकंप खूप खतरनाक होता. फील करू शकता कसा भूकंप होता. फील होतं हाताला. असं फील झालं होतं त्यावेळेला बसेसला हॉस्पिटल म्हणून बनवलं गेलं होतं. हॉस्पिटलची कमी होती आणि या बसेसला हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केलं होतं. यहाँ से मलबा हटाना है. जेसीबी लेकर आओ. जी सर. चलो ऑपरेशन चालू करो. जेसीबी रोक दो. जी सर. जाओ. यहाँ से किसी की आवाज सुनाई दे रही है. वो जिंदा है. हाँ सर. मुझे भी सुनाई दे रही है. बहुत ध्यान से हाथ से मलबा हटाना है. हाँ यहाँ डिटेक्ट हुआ. ठीक है वही है. जल्दी आओ. जी सर. यहाँ डिटेक्ट हुआ है. समझे जी. 4 बंदे बुलाओ और जल्दी से मलबा हटाओ. जल्दी. ठीक है. डॉग स्पॉट को बुलाओ. लोगों ने बताया यहाँ भी एक फैमिली थी. यहाँ और ये स्लैब काटने के लिए स्लैब कटर मंगाओ. जी अभी. ठीक है सर. यहाँ पर. जी सर. पड़ोसी ने बताया कि करीबन 10 लोग अभी भी दबे हुए हैं. अच्छा तो क्या डॉग स्पॉट यहाँ पर नहीं आते? नहीं सर. सर अभी भी कुछ लोग हैं जिंदा है. हाँ डिटेक्ट किया मैंने. तुम एक काम करो इसको काटो फिर उसके बाद ये स्लैब हटाते हैं. ठीक है जी सर. चलो जल्दी करो. आराम से. क्या तुम चल सकते हो? नहीं चल पाएगा. चलते सर इसको. आराम से. इसको पैर में चोट लगी है. ठीक है सर. हा भाग 2001च्या गुजरात भूकंपानंतरची भीषण परिस्थिती दाखवतो. या भूकंपात जवळपास 13,000 लोकांचा जीव गेला होता आणि हजारो घरे उद्ध्वस्त झाली होती. हे दृश्य पाहताना त्या काळातील दुःख आणि लोकांनी केलेला संघर्ष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. बर्बाद हो गए, लोगों के परिवार खो दिए, संचार और बिजली की लाइनें ठप थी. भुज, बचाओ, रावल और अंजार हर तरफ सिर्फ निराशा में डूबे चेहरे थे, जिनकी आंखों में मायूसी साफ झलक रही थी. स्थिति की जानकारी लेने के बाद गुजरात सरकार ने सक्रिय रूप से प्रतिक्रिया की और यह सुनिश्चित किया कि लोगों और प्रशासन के बीच कुशल और प्रभावी सहयोग हो. सहायता मांग रहे हर हाथ को थामने के लिए कई हाथ आगे बढ़े. समाज के वर्ग, जात-पात और धर्म के बंटवारे को भूलकर दुनिया भर में रहने वाले भारतीयों ने इस प्राकृतिक विनाश की खामों को उठाने में मदद की. मजदूर, ट्रक चालक, किसान, विद्यार्थी, हमारे सुरक्षा, डॉक्टर और नर्सिंग कर्मचारी, राज्य सरकार के सभी विभाग, नगर योजनाकार, वास्तुकार, वैज्ञानिक, गैर सरकारी संघ, संयुक्त राष्ट्र संघ, विश्व बैंक और राजनीतिज्ञ सभी इस राहत कार्य में मदद करने के लिए जुट गए. भूकंप के तुरंत बाद लाखों लोगों को तंबुओं से अस्थायी आश्रयों में भेजा गया और सैकड़ों सामुदायिक रसोइयों ने लोगों को ताजा भोजन परोसा. भूकंप आने के कुछ ही दिनों के अंदर तंबुओं में अस्थायी स्वास्थ्य केंद्र बनाए गए. पूर्व निर्मित संरचना में जनता के लिए स्वास्थ्य लैब खोला गया जिससे बीमारियों के फैलाव पर नजर रखी जाए और लोगों की मदद की हो. इसके तुरंत बाद जंग चेतावनी के लिए GIS आधारित रोग निगरानी शुरू की गई ताकि किसी भी संक्रामक रोग को फैलने से रोका जा सके. अधिकारी भी समस्याओं और जरूरतों को जानने के लिए भूकंप प्रभावित तालुकों में रहे. भुज में और अन्य इलाकों में पुनर्निर्माण में तकनीकी सहायता के लिए स्थानीय प्राधिकरण बने. साबरकांठा में स्थानीय प्रशासन, गैर सरकारी संघ और लोगों ने साथ मिलकर काम किया. कलेक्टर कार्यालय में केंद्र बनाया गया और राहत सामग्री के लिए सहायता मांगी गई. जल्द ही देश के कोने कोने से राहत सामग्री आने लगी जिसे फिर कच्छ जिले के सबसे अधिक प्रभावित हिस्सों में वितरित किया गया. तत्काल संकट प्रबंधन की योजनाएं चल रही थी लेकिन फिर भी भविष्य के बारे में व्यापक अनिश्चितता थी. ऐसे संकट के समय जब चारों ओर विनाश, भय और आशंकाएं फैली हों, तो महत्वपूर्ण हो जाती है एक आशा की किरण, एक मार्गदर्शक का साथ. सौभाग्य से गुजरात के लोगों के लिए इस भूमिका को उनके नेता श्री नरेंद्र मोदी ने सफलतापूर्वक निभाया, जिन्होंने भूकंप के कुछ महीने बाद ही मुख्यमंत्री का पद संभाला था. मुख्यमंत्री मोदी की दूरदर्शिता, सक्रिय दृष्टिकोण और दृढ़ता ने न केवल आपदा प्रबंधन प्रयासों को सुविधाजनक बनाने और जारी रखने में मदद की बल्कि एक प्रभावी पुनर्वास और पुनर्निर्माण कार्यक्रम के निर्माण में भी मुख्य भूमिका निभाई. आपको शायद जानकारी होगी, अभी यूएन का हमने बहुत बड़ा अवार्ड मिला. विश्व के सारे रिपोर्ट्स कहते हैं कि भूकंप के बाद लोगों को बाहर आने में कम से कम 7 साल लगते हैं और उसके बाद बैठना शुरू करते हैं. 10 साल के बाद चलना शुरू करते हैं. गुजरात की स्टेट इस 100 साल का सबसे बड़ा भूकंप होने के बाद भी 3 साल के भीतर वे दौड़ने लगते. पूरे के पूरे शहरों को नए सिरे से बनाकर नया रूप दिया गया. जीवन रक्षी आपस में जुड़ी सड़कें बनाई गई ताकि आपदा के दौरान जीवन बचाया जा सके. जल निकायों, सामुदायिक संरचनाओं और स्वास्थ्य संबंधी व्यवस्थाओं को अंतर्निहित सुरक्षा उपायों सहित नए ढंग से बनाया गया ताकि वे आपदाओं से सुरक्षित रह सकें. इन प्रयासों की विशेषता न केवल पुनर्निर्माण का पैमाना था बल्कि इनमें लगा समय भी था. मी एक ऑडिओ क्लिप ऐकली. त्यात
एका भूकंपग्रस्त व्यक्तीने त्या दिवशी काय घडलं आणि त्यांनी मृत्यूच्या दारापासून कशी सुटका केली याची हृदयस्पर्शी कहाणी सांगितली आहे. भूकंप झाल्यानंतरची जी स्थिती होती ती 3Dच्या माध्यमातून पाहूया. फिलिंग होती त्याने अर्थक्वेकचा रिअल एक्सपिरियन्स दिला. 6 मिनिटाचं ते ॲक्टिव्हिटी आहे. रिअल फिलिंग आहे, अंगावर काटा येतो. एका वेळेस 40 लोक जाऊ शकतात आणि त्यांनी ॲक्च्युली बघितलं एंट्री रिअल त्यांनी फील करवलं आहे खरंच की कसं ॲक्च्युली भूकंप येत असेल तेव्हा कसं वाटत असेल आणि किती डेंजरस आहे ते. हां खरंच वाटतं की खरंच छान बनवलं. एक्सपिरियन्स नक्की घेऊ शकतात. त्याच्यानंतरचा जो डिझास्टर झाल्यानंतरचा जो भूकंप नंतरचे जे होते ते ती स्थिती आहे ना ती दाखवली. खूप आहे बघून ज्या असं लोकांच्या त्यांच्याबरोबर ते ॲक्च्युली बितलं जेव्हा असेल, होत असेल तेव्हा त्यांना कसं वाटत काय असेल. स्थिती असेल त्यावेळेला. आपल्याला 5 मिनटं त्यांनी धरायला वगैरे ठेवलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण त्या सिच्युएशनमध्ये जाणार आहेत. आपण एवढं कॉन्शियस असतो. पण जेव्हा एक नॉर्मल आपण बसलो आहे घरात किंवा कुठे गेलो आणि त्याच्यानंतर भूकंप येऊन कसं वाटत असेल आणि काय होत असेल ते सिच्युएशन ते सगळे बघण्यासारखी खरंच. नक्की एकदा तुम्ही गॅलरी नंबर 6ला आहे. खूप वेट करावा लागतो पण नक्की वेट करा, वर्थ आहे. चलो हे बघ इथे लाईन अजून आहे. कच किचन अँड फाईन डायनिंग रेस्टॉरंट, इथे जेवण पण अवेलेबल आहे. तुम्ही आतमध्ये इथेच जेवण करू शकता. आम्ही चाललोय जेवायला, आता बघूया. स्मृतिवनला भेट देणं म्हणजे एक फक्त म्युझियम पाहणं नाही आहे, तर एक इतिहासाला अनुभवणं आहे. इथून बाहेर पडताना प्रत्येकजण काहीतरी नवीन शिकून आणि एक मनात वेगळी भावना घेऊन जातो. स्मृतिवन प्रत्येकाला एक संदेश देतो की प्रॉब्लेम किती मोठं असलं तरी धैर्य, एकता आणि आशा यांच्यामुळे पुन्हा उभं राहता येतं. म्हणूनच इथे एकदा तरी भेट द्या. झालं आमचं म्युझियम बघून. आता आम्ही निघतोय परत स्टेशनला. इथे आमचं लगेज ठेवलेलं आहे. टेंट सिटीचं त्यांचे तिकडे टेंट बनवलेलं आहे एक ऑलरेडी. तिथे आमचं लगेज आहे. तर मस्त आहे म्युझियम, छान आहे, बघण्यासारखं आहे. मस्ट रेकमेंडेड. जर तुम्ही भुजला आले तर नक्की विजिट करा. आणि टेंट सिटीमध्ये तर ते त्यांच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. तर तुम्ही पर्सनल येणार असाल तर तिकीट आहे 300 रुपये पर पर्सन मोठ्यांची, आणि छोट्यांची 5 वर्षाखालील तिकीट नाही आहे. पण जर 5 वर्षावरील असेल तर फुल तिकीटच लागते 300 रुपये. वर्थ आहे, एकदा नक्की विजिट करा. आम्ही आता निघतो टुवर्ड्स स्टेशन, कारण त्यांचा ड्रॉप होता पण ती शेवटची बस होती 3 वाजताची, ती निघून गेली आम्ही जेवत असताना. तर आम्ही आता सेल्फ जाऊ स्टेशनला आणि आमची ट्रेन आहे रात्री 8 वाजताची. तर मग तोपर्यंत आम्ही तिथेच काहीतरी टाईमपास करू स्टेशनला त्यांच्या टेंटमध्ये, आणि ती जर्नी पण तुमच्याशी शेअर करतो. निघालो आम्ही. ॲक्च्युली टेंट सिटीचं जे काउंटर आहे लगेज काउंटर ते ओपन असतं 10 वाजेपर्यंत. आमची ट्रेन आहे 8:30ला, तर तोपर्यंत ते थांबतात. लगेज वगैरे ठेवून तुम्ही फिरू शकतात. आणि मध्ये तर काय चहा कॉफी वगैरे सगळंच आहे अवेलेबल. चहा, कॉफी, पाणी, वॉशरूम्स सगळं आहे. आपली ट्रेन भुज बांद्रा टर्मिनस 2956. त्याला आपण पुढे जायचं A1ला. फायनली आता झालेले आहेत 11:15 आणि आम्ही पोहोचणार आहोत बोरिवली स्टेशनला. रात्री 8:30ला बसलो होतो. 15 तासांची ही जर्नी होती आणि आता कंटाळा आला. आता उतरायचं आहे आणि परत आपली पुढे 3 तास जर्नी असणार आहे आणि त्याच्यानंतर मी पोहोचणार आपल्या घरी. मस्त होती ही जर्नीसुद्धा आणि छान होता एक्सपिरियन्स. आता स्टेशनला उतरल्यानंतर आता कॅब बघायची आणि मग त्याच्यानंतर पुढे कर. 15 तास फर्स्ट टाईम मी एवढा एक्सपिरियन्स केला, जाण्याचा आणि येण्याचा सुद्धा. छान वाटलं. सगळंच एक्सपिरियन्स गुड होता आणि हे सुद्धा चांगले होते. ट्रेन बुकची जे आहे ते सुद्धा काय म्हणते फॅसिलिटीज सगळ्या चांगल्या होत्या, क्लीन होती, व्यवस्थित होती. चलो वाट बघते आता. लास्ट स्टेशन आहे, ऑलमोस्ट ट्रेन रिकामी झाली आहे. आता आम्ही चालू. तर आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्याला
म्हणजे 15 तासाची ट्रेनची जर्नी आणि त्याच्यानंतर परत हे 3 तास. सो अशी 18 तासाची जर्नी करून आम्ही आमची पूर्ण रण उत्सव रन सिरीज जी होती ती कंप्लीट केलेली आहे आणि पुण्याला आलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 3 आणि छान होता एक्सपिरियन्स. तुम्ही सुद्धा सांगा की हे सगळी सिरीज तुम्हाला कशी वाटली आणि काय छान वाटलं यात ह्या सगळं बघण्यातून व्हिडिओतून तुम्ही काय एक्सपिरियन्स केला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आता तुम्हाला आम्ही कारमध्ये दिसत असो पटकन आम्ही 10 मिनटात फ्रेश झालो. आता वाजलेले आहेत 3:07 आणि 3:10 माझी एक अपॉइंटमेंट आहे. कारण मला तिथे आम्ही जे म्युझियम बघायला गेलो होतो तिथे पायाला खूप जोरात लागलं. मी तुम्हाला याच्यानंतर क्लिप दाखवेल. पाय किती सुजला आहे माझा. ॲक्च्युली माझ्या राईट लेगला 3ऱ्या बोटाला ठेच लागली. तिथे म्युझियममध्ये ना विटा ठेवलेल्या होत्या. भूकंपाचा तो डेमो दाखवण्यासाठी जड तुकडे असे तुकडे ठेवले होते विटांचे आणि ते मला ना असं पुढे जाताना शूट करताना जोरात ठेच लागली आणि ती इतकी जोरात लागली तर माझ्या 3ऱ्या बोटाला पूर्ण खालून असं पूर्ण आपण म्हणतो ना मुका मार लागल्यानंतर काळा निळं झालं आहे. पूर्ण तसं झालं आहे. तो बोट माझा अजिबात हालत नाही आहे. सो मी म्हटलं परत लेट कारण ऑलरेडी मला काल लागलं होतं ते दुपारी यावेळेस आणि आत्ता मी जाते डॉक्टरकडे कारण पूर्ण 8:30चा आम्ही निघालो. सगळं प्रवासात गेलो तर म्हटलं आता अपॉइंटमेंट आहे कारण डॉक्टर निघणार आहे 10 मिनटात. सो ते करणार आणि बघूया आता काय म्हणतं फ्रॅक्चर आहे का काय झालं आहे ते. तर याच्यानंतर मी ती क्लिप थोडी दाखवेल तुम्हाला लागलं आहे त्याची. जस्ट शेअर केलं. मला काय असं त्याच्यात हे नाही करायचं पण जस्ट शेअर केलं की ठीक आहे ट्रॅव्हल करताना थोडंफार लागतं आणि हाच एक्सपिरियन्स आहे. हीच जर्नी आहे. हीच लाईफ आहे की जेवढं आपण ट्रॅव्हल करतो जेवढं आपण न्यू गोष्टी एक्सप्लोअर करतो त्यातून खूप काही शिकतो. खूप काही गोष्टींचे अनुभव येतात. खूप चांगल्या होतात आणि काही असे इन्सिडेंट्ससुद्धा होतात आणि हे चालूच असतं. दरवेळी प्रत्येक वेळी आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत नाही आणि असं वाटतं की काय हे शेअर करावं पण हे तुमच्याबरोबर दाखवण्याचं इंटेन्शन एवढंच होतं की हे सुद्धा आपण एक्सपिरियन्स करतो आणि यातून पण पुढे जातो. चलो माझं पाय ॲक्च्युली पूर्ण रात्रभर ट्रेनमध्ये फोल्डच झालं म्हणजे ते फिंगरच असं दाबलंच गेलं नाही. पूर्ण असं स्ट्रेटच होता तो पाय. इतकं दुखत होतं. मला मिळालं होतं अप्पर बर्थ माझ्या वरची साईड होती पण एक रिक्वेस्ट केली त्यांना जे आले होते तर ते म्हणाले ठीक आहे मी वर जातो काही प्रॉब्लेम नाही. सो तशी मी जर्नी केली ना. आता बघूया डॉक्टर काय म्हणत आहे. सो बस असा होता हा सगळा व्हिडिओ. अशी होती ही जर्नी. आय होप तुम्हाला सगळं आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन सिरीजमध्ये. अजून कुठे फिरतो ते एक्सप्लोअर करणार आणि तुमच्याबरोबर शेअर करणार. टिल देन बी हॅपी अँड कीप स्माइलिंग. बाय.